हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग येथील 10 आपले श्लोक झालेत. आता पुढचा श्लोक आपण वाचूया. हा आपला झालेला आहे. आता हा वाचूया. तर आपला दुर्योधन आणि द्रोणाचार्य यांच्यातील चर्चा आपण वाचत आहोत सध्या. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता शब्दार्थ. अयनेषु म्हणजे व्यूह रचनेतील महत्त्वाच्या ठिकाणी, च म्हणजे सुद्धा, सर्वेषु म्हणजे सर्व ठिकाणी, यथा भागम म्हणजे निरनिराळ्या नेमलेल्या स्थानी, अवस्थिता म्हणजे स्थित असलेले, भीष्मम म्हणजे पितामह भीष्मांना, एव म्हणजे निश्चित, अभिरक्षन्तु म्हणजे सर्व प्रकारे सहाय्य करा, भवन्तः म्हणजे तुम्ही, सर्वे म्हणजे सर्वांनी, एव हि म्हणजे निश्चितच. तर आता ह्या कडव्याचा आपण अर्थ, हे शब्दार्थ झाले. आता त्या वाक्याचा पूर्ण वाक्यात अर्थ बघूया कडव्याचा. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. दुर्योधन यांना बोलतो आहे. कोणाला? द्रोणाचार्यांशी बोलतो आहे तो. बघूया द्रोणाचार्यांशी बोलतो आहे की कुठे, ते आता पुढे वाचल्यावर समजेल. आता तुम्ही सर्वांनी म्हणजे बघू कोणाशी बोलतो ते. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे, असं तो बोलतो आहे. या कडव्याचा अर्थ झाला. तात्पर्य काय ते बघू. तात्पर्य: भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये. म्हणजे आता इकडे आपण पहिले जे वाचलो त्याच्यात काय गेलं तर जास्ती भीष्मांना त्याने खूप महत्त्व दिला. भीष्म आहेत म्हणून आपला विजय हा निश्चितच आहे असे दुर्योधनाला वाटतो, असे तो बोलला आहे. तर आता त्याला काय वाटतं, फक्त भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर इतर योद्ध्यांना महत्त्व दिले नाही असे कोणालाही वाटू नये, म्हणून आता तो काय करतो बघूया. म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मुत्सद्देगिरीला म्हणजे बाकी जे आहेत त्यांना धरून तो हे बोलला आहे. आता तुम्ही सर्वांनी म्हणजे बोलतो आहे ह्यांच्याशीच, कोणाशी? आपले द्रोणाचार्यांशीच बोलतो आहे. पण तुम्ही सर्वांनी म्हणजे ते पण आणि बाकी सगळे, असं जुळून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ते वृद्ध आहेत म्हणजे वयस्कर आता आहेत ते, मग त्यांचं रक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी, असं. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा लाभ उठवू शकेल. यास्तव इतर योद्ध्यांनी आपली नियुक्त ठिकाणे न सोडता
शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. इतर योद्ध्यांनी आपल्याला जी नियुक्त ठिकाणे, जी ठिकाणं त्यांना इथे उभे राहा, तिथे उभे राहा, तर तसं नेमून दिलेली जी ठिकाणे आहेत ती न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे, शत्रूला आतमध्ये घुसायला न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. त्यांना तो सांगतो आहे, पण कुरूंचा विजय म्हणजे कौरवांचा विजय हा भीष्मदेवांच्या भीष्मदेव तिथे भीष्म असल्यामुळेच ते हे आहे काय विजय होऊ शकतो असं त्याला वाटतं आहे. पण तरीसुद्धा तो बाकीच्यांचा हे करतो आहे. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती. भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला काय होती, निश्चिती होती. याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांविषयी जिव्हाळा असला तरी द्यूतक्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. बघा, ज्यावेळी कौरव आणि पांडव ह्यांच्यात ती द्यूतक्रीडा चालू होती आणि त्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, तर त्यावेळी ती द्रौपदी द्रोणाचार्यांकडे आणि भीष्मदेवांकडे, भीष्म आहेत ना आपले, भीष्मदेवांकडे हे नाही पाहत होते, काकुळतेने, म्हणजे ते आपले काहीतरी मदत करतील असं तिला वाटत होतं आणि त्या नजरेने ती पाहत होती एकदम ह्याने. तर तरीसुद्धा त्या दोघांनीही एक शब्दसुद्धा काढला नाही, ते काहीही करू शकले नाहीत. तर त्याचप्रमाणे जसं द्यूतक्रीडेमध्ये ते गपचूप राहिलेत, तसे आता ह्या युद्धातसुद्धा ते गप्प राहतील आणि युद्ध करतील अशी याला आशा होती, कोणाला, दुर्योधनाला. तर हे आपलं वाचून झालेलं आहे. पुढचा मुद्दा घेऊन आपण पुढचं कडवं घेऊन उद्या येऊया. चला मग, बाय.